ओके. सो हॅलो स्टुडंट, आज आपण फिजिक्सचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. हा चॅप्टर खूप बेसिक आहे आणि तुम्हाला इथून पुढं प्रत्येक चॅप्टरमध्ये या चॅप्टरमध्ये जे कन्सेप्ट आहेत त्याचा यूज करायचा आहे. तर त्यासाठी जर बेसिक दृष्टिकोनातून पाहिलं आपण तर हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून इनिशियलपासून जर आपण थोडंसं चांगल्या प्रकारे फोकस देऊन जर आपण याचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी जर आपण पाहिला चॅप्टर तुम्हाला इझिली समजेल, इझिली अंडरस्टँड होईल. ओके. तर चॅप्टरचं नाव आपण या ठिकाणी पाहूयात. व्हेक्टर्स हा चॅप्टरचं नाव आहे. आता डिफरंट टेक्स्टबुकमध्ये त्याला डिफरंट नेमने या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. जर आपण NCERT जर पाहिलं या ठिकाणी तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो मोशन इन अ प्लेन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टरचे कन्सेप्ट्स पाहायला मिळतील. ओके. किंवा तुमचं स्टेट बोर्डप्रमाणे जर पाहायला गेलं तर मॅथमॅटिकल मेथड्स म्हणून चॅप्टर त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टरचे कन्सेप्ट्स पाहायला मिळतील. पण हा चॅप्टर जो आहे मी डायरेक्टली वेक्टर्स नावानं स्टार्ट करणार आहे. म्हणजे आपण स्पेशल हा वेक्टरचा या ठिकाणी स्टडी करणार आहोत. आणि जर तुम्हाला वेक्टर चांगल्या प्रकारे अंडरस्टँड झाला तर डेफिनेटली मी तुम्हाला गॅरंटी देतो की फिजिक्समधल्या बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला ज्या बऱ्याच ठिकाणी करावं लागतात त्या ठिकाणी या वेक्टरचा खूप यूज आहे. ओके. तर आपण स्टार्ट करूयात. आपला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला मी या ठिकाणी नाव देतो वेक्टर्स. ओके, वेक्टर्स. तर हा खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे, वेक्टर्स आहे. आतापर्यंत आपण जो 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात. ओके. तर त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला डिफरंटली स्टडी करायचं वेक्टर्स. तर वेक्टर्स एक्झॅक्टली काय असतं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जो प्रिव्हियस चॅप्टर आपण पाहिलेला आहे तो कुठला चॅप्टर पाहिला आपण प्रिव्हियस, तो होता युनिट्स अँड द मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. ओके. तर आपला हा लास्ट चॅप्टर होता. हा प्रिव्हियसली आपण स्टडी केलेला चॅप्टर होता युनिट्स अँड द मेजरमेंट. त्या युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण एक्झॅक्टली काय स्टडी केलो. आपण युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या. फिजिकल ओके क्वांटिटी. सो फिजिकल क्वांटिटी आपण कशाला म्हटलं, आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. फिजिकल क्वांटिटी एक्झॅक्टली कशाला म्हटलं. सो फिजिकल क्वांटिटी मीन्स द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड अँड कन्सिस्ट ऑफ द न्यूमेरिकल मॅग्निट्यूड अँड द युनिट. तर आपण फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणलं, ज्या क्वांटिटी आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो, त्याला नंबर आणि युनिटमध्ये समजा एक्सप्रेस करू शकतो, त्याला आपण काय म्हटलं, फिजिकल क्वांटिटीज म्हटलं होतं. ओके. आणि त्या ठिकाणी आपण फिजिकल क्वांटिटीज बऱ्याच फिजिकल क्वांटिटी सांगितल्या होत्या. फॉर एक्झाम्पल लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, करंट असेल, फोर्स असेल, प्रेशर असेल. ओके. किंवा या ठिकाणी आपण जर पाहिलं की एनर्जी असेल म्हणजे वर्क असेल, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, ओके, इम्पल्स असेल, याबद्दल आपण लार्ज फिजिकल क्वांटिटीज पाहिलेले आहेत. त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो कारण त्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो, त्याला आपण नंबर आणि युनिटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे डेफिनेटली त्या सगळ्या कुठल्या क्वांटिटीज आहेत, त्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग आपण काय केलं त्या ठिकाणी त्या चॅप्टरमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये त्या फिजिकल क्वांटिटीला दोन टाईपमध्ये डिवाइड केलं. फिजिकल क्वांटिटी इज डिवाइडेड इंटू द टू टाइप्स. ओके. आता त्याला डिवाइड करत असताना कुठल्या तरी बेसिसवरती आपण त्याला डिवाइड केलेलं असेल. ओके. आपण काय केलं, या ज्या फिजिकल क्वांटिटीज होत्या यांना आपण दोन टाइप्समध्ये डिवाइड केलं होतं. पहिल्याला म्हणलं आपण या ठिकाणी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल ओके फिजिकल क्वांटिटी. आणि सेकंड जो टाइप होता आपला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर या पद्धतीने आपण या जो फिजिकल क्वांटिटीज आहेत यांना आपण या दोन टाइप्समध्ये डिवाइड केलं होतं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आणि आपण या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज सांगितलं तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मीन्स दोज क्वांटिटीज विच आर इंडिपेंडंट ऑन द अनदर क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट्स. आपण काय म्हणलं, फॉर देअर मेजरमेंट दिस क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन द अनदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. आणि या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आपण सांगितलं होतं की द physical quantities which depends upon the another quantity for its measurement. ओके. म्हणजे या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट्स करत असताना आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहण्याची गरज पडत होते. त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणलो होतो. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ द मेजरमेंट. आपण या ठिकाणी कुठल्या बेसिसवरती, मेजरमेंट बेसिसवरती. ऑन द बेसिस ऑफ मेजरमेंट. ऑन द बेसिस ऑफ मेजरमेंट. ओके.
तर या मेजरमेंटच्या बेसिसवरती आपण याला 2 टाइप्समध्ये डिवाइड केलं होतं आणि आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असतील किंवा डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी होतील याचा आपण या ठिकाणी स्टडी केलेला होता. ओके, ठीक आहे. हे झालं आपण युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये आपण पाहिलेली झालं. सिमिलरली या वेक्टर्समध्ये आता आपण जे सांगितलं की या क्वांटिटीजला मेजरमेंट्स करत असताना ह्या दुसऱ्या क्वांटिटी डिपेंड नव्हत्या, आपण त्यांचं डायरेक्टली मेजर करू शकत होतो. आणि या क्वांटिटी अशा आहेत की ज्यांचं मेजरमेंट्स करत असताना आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीवरती काय डिपेंड राहण्याची गरज पडत होती. त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणलो होतो, डिराइव्ह्ड क्वांटिटीज म्हणलं. जसं की स्पीड असेल, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन द टाइम. म्हणजे आपल्याला डिस्टन्स माहीत नसेल तर आपण स्पीड सांगू शकत नाही, किंवा आपल्याला टाइम माहीत नसेल तर आपण या ठिकाणी डेफिनेटली काय सांगू शकत नाही, स्पीड सांगू शकत नाही आहे. तर म्हणजे स्पीड मेजर करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ॲज वेल ॲज द काय माहिती पाहिजे, टाइम माहिती पाहिजे होता. डिस्टन्स ॲज वेल ॲज द टाइम. ओके, मग या ठिकाणी स्पीड असेल किंवा आपण व्हेलॉसिटी सांगितलं किंवा ॲक्सेलरेशन सांगितलं, या ज्या क्वांटिटीज आहेत या क्वांटिटीचं मला कंप्लीट डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की व्हेलॉसिटी एक्झॅक्टली काय असतं. ओके, ठीक आहे. व्हेलॉसिटी आपण सांगितलं, व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू द डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय द टाइम. ओके, आपण काय सांगितलं, व्हेलॉसिटी काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन द टाइम. आणि मी सांगितलं की व्हेलॉसिटीचं मेजरमेंट्स करत असताना मला डिस्प्लेसमेंट आणि टाइम या 2 क्वांटिटीवरती डिपेंड राहण्याची गरज आहे. या 2 फिजिकल क्वांटिटीवरती आपण डिपेंड राहतो किंवा व्हेलॉसिटी डिपेंडंट असते. म्हणून या व्हेलॉसिटीला मी डिराइव्ह्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणलं. कुठली क्वांटिटी आहे, डिराइव्ह्ड फिजिकल क्वांटिटी म्हणलं आपण. ओके, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण ह्या व्हेलॉसिटीविषयी कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे का, आपण त्याला कम्प्लिटली डिस्क्राईब केलेलं आहे का, तर नाही आहे. ह्या व्हेलॉसिटीकडे आणखीन काही गोष्टी आहेत जे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. ओके, म्हणून या चॅप्टरमध्ये, या वेक्टर्स या चॅप्टरमध्ये आपण काय केलं, परत या फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्यांची थोडंसं इन्फॉर्मेशन आपल्यासाठी आणखीन पुरेसी नाही आहे. म्हणजे आपण डिव्हिजन केलेलं आहे. ओके, ठीक आहे. मेजरमेंट बेसवरती आपण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. पण या चॅप्टरमध्ये आपण या काही क्वांटिटी अशा आहेत त्यांच्यामध्ये आणखीन एक स्पेशल क्वालिटी असतं. ओके, त्यांच्याकडे आणखीन एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, ठीक आहे. म्हणून या व्हेक्टर्सच्या चॅप्टरमध्ये आपण काय केलेलं आहे, या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटी, ओके, फिजिकल क्वांटिटीज जे आहेत या फिजिकल क्वांटिटीजला आपण परत 2 टाइप्समध्ये डिवाइड करतो. आपण काय करतो, त्यांना 2 टाइप्समध्ये डिवाइड्स करतो. नंबर 1 इज अ स्केलार्स, ओके, अँड सेकंड इज अ वेक्टर्स. ओके, स्केलर्स अँड द वेक्टर्स या 2 टाइप्समध्ये आपण या फिजिकल क्वांटिटीजला काय करतो, डिवाइड करतो. आपल्याला एक गोष्ट समजली आहे, जेव्हा आपण त्याला डिवाइड करतो 2 सेपरेट कॅटेगरीजमध्ये, त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं, त्याच्यामागे पर्टिक्युलर बेस असतो. या केसमध्ये कुठला बेस होता, मेजरमेंट हा बेस होता. मग या केसेसमध्ये कुठला बेस आहे, आपण याला कुठल्या बेसिसवरती 2 टाइप्समध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, ते आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. करेक्ट आहे. तर या बेसिसवरती आपण स्टडी करत असताना मी तुम्हाला अगोदर एक एक्झाम्पल देतो आणि एक्झाम्पलने सांगणार आहे की एक्झॅक्टली आपण याला कुठल्या बेसिसवरती आपण सांगतो की या फिजिकल क्वांटिटीजला स्केलर्समध्ये आणि व्हेक्टर्समध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. आपण याला स्केलर्स क्वांटिटीज किंवा याला डिराइव्ह्ड क्वांटिटी या पद्धतीने म्हणलं तरी चालेल. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्या एक्झाम्पलवरून आपल्याला आयडिया येऊन जातं की एक्झॅक्टली आपण या फिजिकल क्वांटिटीला या 2 टाइप्समध्ये कशामुळे डिवाइड केलेलं आहे. ओके, ठीक आहे. समजा आपण असं कन्सिडर केलं एक व्हेकल आहे. ओके, ठीक आहे. समजा आपण या ठिकाणी हे 4 रोड्स कन्सिडर केलेले आहेत. या पद्धतीने 4 रोड्स आहेत. ओके, किंवा आपण डायरेक्शनली कन्सिडर करूयात. समजा हे ईस्ट डायरेक्शन आहे, हे वेस्ट डायरेक्शन असते, या ठिकाणी नॉर्थ असेल आणि कुठलं डायरेक्शन आहे, साऊथ डायरेक्शन आहे. या पद्धतीने आपण डायरेक्शन कन्सिडर केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं बघा, एक व्हेकल आपल्याला दिलेला आहे. ओके, समजा या प्लेसला एक मी पॉईंट व्हेकल कन्सिडर केलं, या प्लेसला एक व्हेकल आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे हा जो व्हेकल आहे तो 10 सेकंड टाइममध्ये 10 सेकंदमध्ये 20 मीटर पर सेकंद या स्पीडने, टाइम आपल्याला किती दिलेला आहे, टाइम हा दिलेला 10 सेकंड टाइममध्ये 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने, हा स्पीड दिलेला आहे आपल्याला, व्ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, तर मूव्ह झालेला आहे एखादं व्हेकल दिलेला आहे आणि तो 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं या 10 सेकंदमध्ये मूव्ह झालेला आहे. तर त्या व्हेकलनं एक्झॅक्टली किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे मला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हेकल इन अ 10 सेकंड्स. ओके, 10 सेकंदमध्ये त्यानं एक्झॅक्टली किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. मग मी काय केलं या ठिकाणी, स्पीडचा फॉर्म्युला यूज केला. स्पीड इज इक्वल टू द डिस्टन्स अपॉन द टाइम. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन द टाइम.
ओके ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो डिस्टन्स इज इक्वल टू द स्पीड इंटू द टाइम. आपला फॉर्म्युला तयार झाला. मग आपण सांगितलं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हेकल इन अ 10 सेकंड विच इज इक्वल टू द स्पीड ऑफ द व्हेकल इज अ 20 मीटर पर सेकंड इंटू द टाइम 10 सेकंड विच इज इक्वल टू द 200 मीटर. तर त्या व्हेकलनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते एक्झॅक्टली किती ट्रॅव्हल केलेलं आहे, 200 मीटर एवढं त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. ओके, मला समजलं की त्या व्हेकलनं 200 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय, मी जर तुम्हाला विचारलं ओके ठीक आहे व्हेकल 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे, त्यानं 10 सेकंदमध्ये 200 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. पण मला आता सांगा तुमचा व्हेकल एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे, म्हणजे तुमचा व्हेकल एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे, एक्झॅक्ट त्याची पोझिशन कुठली असेल, फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द इनिशियल पोझिशन त्याची एक्झॅक्टली काय आहे आपण सांगू शकतो का? यस, आपण डेफिनेटली सांगू शकत नाहीये. मी समजा व्हेकलनं इथून स्टार्ट केलेला आहे. ओके, त्यानं 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं ओके 10 सेकंदमध्ये 200 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. पण मी एक्झॅक्टली सांगू शकत नाहीये की तो व्हेकल एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे. यस, डेफिनेटली तो 200 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, त्यानं 200 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. पण एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही त्याची पोझिशन कुठली आहे. आता समजा सेकंड केसमध्ये, म्हणजे मी ह्याच एक्झाम्पलवर सेकंड केस या पद्धतीने तयार केला. समजा मी सेकंड केसमध्ये या पद्धतीने सांगितलं ओके व्हेकल जो आहे तो 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने किंवा त्याची व्हेलॉसिटी सांगितलं मी या ठिकाणी 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने 10 सेकंड टाइममध्ये टी इज इक्वल टू 10 सेकंड टाइममध्ये ईस्ट डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला आहे, ईस्ट डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. तर मला त्याची फायनल पोझिशन सांगा. मग या केसमध्ये त्या ऑब्जेक्टची मी काय सांगू शकतो, फायनल पोझिशन डेफिनेटली सांगू शकतोय. मला काय दिलेलं आहे, तो व्हेकल 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह करत आहे. किती टाइममध्ये मूव्ह करत आहे, 10 सेकंड टाइममध्ये मूव्ह करत आहे. म्हणजे डेफिनेटली तो ईस्ट डायरेक्शनला जर मूव्ह झाला असेल तर तो या प्लेसपासून एक्झॅक्टली 200 मीटर एवढ्या या फायनल पोझिशनला असेल तो. म्हणजे मी एक्झॅक्टली त्याचं फायनल पोझिशन सांगू शकतोय. फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द टाइम म्हणजे तो एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला डिस्प्लेस झालेला आहे, मी त्याचं एका पर्टिक्युलर डायरेक्शनचं डिस्प्लेसमेंट सांगू शकतोय. म्हणजे तो ईस्ट डायरेक्शनला 20 मीटर पर्यंत आहे, म्हणजे मी त्याची ही फायनल पोझिशन सांगू शकतो विथ रिस्पेक्ट टू द इनिशियल पोझिशन. मग या केसमध्ये मी एक्झॅक्टली आणखीन एखादी क्वांटिटी कुठली सांगितलेली आहे, तर मी या ठिकाणी सांगत असताना हे ईस्ट सांगितलं. ईस्ट म्हणजे मी एक्झॅक्टली कुणाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर मी डायरेक्शन सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला तो ऑब्जेक्ट तो व्हेकल डिस्प्लेस झालेला आहे ते सांगण्यासाठी मला फक्त या ठिकाणी मॅग्निट्यूड सांगून चालणार नाहीये. एक्झॅक्टली तो या प्लेसपासून किती डिस्प्लेस झालेला आहे, 200 मीटर डिस्प्लेस झालेला आहे. पण तो ईस्ट डायरेक्शनला डिस्प्लेस झालेला आहे. हे जेव्हा मी या ठिकाणी सांगतो म्हणजे मी त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट सांगतोय. काय सांगतो मी या ठिकाणी, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट ही गोष्ट सांगतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी मला फक्त मॅग्निट्यूड इनफ आहे का, नाहीये. मॅग्निट्यूड बरोबर मला ईस्ट म्हणजे काय सांगावं लागेल, त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन देखील सांगावं लागेल. म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड इनफ नाहीये. मॅग्निट्यूड बरोबर मला या ठिकाणी काय सांगावं लागतो, तो ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे माझं त्याचं डिस्प्लेसमेंट सांगत असताना मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन सांगावं लागतं. तर त्याचबरोबर समजा आपण सांगितलं की एखादा व्हेकल 100 मीटर पर सेकंड स्पीडनं मूव्ह झाला. ओके, समजा म्हणजे एक्झाम्पल सांगत असताना मी तुम्हाला एक्झाम्पल या पद्धतीने सांगितलं. समजा आपण असं कन्सिडर केलं या ठिकाणी 4 रोड्स आहेत. समजा आपण या ठिकाणी कन्सिडर केलं या पद्धतीनं 4 रोड आहेत. ओके, आणि आपला याला चौक म्हणतो, बरोबर आहे. तर या पद्धतीनं चौक आहे आणि आपण समजा या प्लेसला उभे आहोत. ओके ठीक आहे. आणि समजा एक पर्सन आहे तो व्हेकलवरती आला, ए नावाचा पर्सन जो आहे तो काय व्हेकलवरती आला आणि त्याच्या पाठीमागून हा बी पर्सन आहे तो देखील व्हेकलवरती आला. आणि ए पर्सन या प्लेसला आला आणि तो निघून गेला आणि तो एक्झॅक्टली आपण सांगितलं की 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला असं आपल्याला समज. समजा त्या व्हेकल एची स्पीड किती आहे, 100 मीटर पर सेकंद आहे. ओके ठीक आहे. आणि हा इनिशियल तो निघून गेला आणि तो निघून गेल्यानंतर बी पर्सन या प्लेसला आला. आता या प्लेसला त्यानं पाहिलं की 3 रोड आहेत. या साईडला एक रोड जातो, या साईडला एक रोड जातो, या साईडला एक रोड जातो. ओके, आणि तो आपल्यापाशी आला आणि त्यानं सांगितलं की तुम्हाला ए नावाचा पर्सन दिसलेला असेल या व्हेकलवरती मूव्ह झालेला आहे. तो एक्झॅक्टली
कितच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे असं तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगितलं नियरली अबाउट 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे असं आपण त्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, म्हणजे आपण या बी पर्सनला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हा जो ए पर्सन आहे तो 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे. आपण असं त्याला इन्फॉर्मेशन दिलं आहे. म्हणजे आपण एक्झॅक्टली त्याला कशाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण त्या व्हेकलची स्पीड सांगितलेली आहे. ओके ठीक आहे. आता हा जो बी पर्सन आहे एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे जाऊ शकतो का, कारण आपण त्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती फक्त काय दिलेली आहे की तो जो पर्सन आहे तो 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं गेलेला आहे, पण आपण त्याला हे सांगितलं नाही तो या डायरेक्शनला गेला असेल की या डायरेक्शनला दिला असेल किंवा या डायरेक्शनला गेला असेल. समजा ही डायरेक्शन मी ईस्ट कन्सिडर केली, हे डायरेक्शन आपण वेस्ट कन्सिडर केली आणि ही डायरेक्शन मी नॉर्थ कन्सिडर केली. तर व्हेकल हे दोघे कुठून आले, साऊथ कडून आले होते. इनिशियल अगोदर ए निघून गेला आणि त्याच्यानंतर कोण आलं होतं, बी आला, पण बीला एक्झॅक्टली माहित नाही की तो ए एक्झॅक्टली कुठं मूव्ह झालेला आहे. ओके, मग बी आपल्यापासून रीच झाल्यानंतर त्यानं विचारलं की ए एक्झॅक्टली कितीच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे, तर आपण त्याला इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे, तो 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे. आणि बीनं जर आपल्याला असं क्वेश्चन विचारला की तो कुठल्या डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे आणि त्याची साधारण स्पीड काय असेल, तर आपण सांगितलं तो 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं मूव्ह झालेला आहे आणि तो नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. कुठल्या डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे, नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. म्हणजे डेफिनेटली आता या बीला मिळालेली इन्फॉर्मेशन आपली कशी आहे, करेक्ट आहे. म्हणजे आपण एक्झॅक्टली काय सांगतोय, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला व्हेकल किती फास्टली मूव्ह झालेला आहे. आपण काय सांगितलं त्याला, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला व्हेकल किती फास्टली मूव्ह झालेला आहे, म्हणजे त्या व्हेकलची आपण व्हेलॉसिटी डिस्क्राईब केलेली आहे. काय सांगितलं आपण त्या व्हेकलची व्हेलॉसिटी डिस्क्राईब करण्याची. म्हणजे स्पीड सांगण्यासाठी फक्त त्याची मॅग्निट्यूड इनफ आहे, किती फास्ट मूव्ह झालेला आहे हे सांगणं खूप इनफ आहे. म्हणजे स्पीड सांगत असताना एखादा व्हेकल मूव्ह झाला, ओके ठीक आहे, किती फास्टली मूव्ह झाला आहे, त्याची स्पीड आपण 100 मीटर पर सांगितलेली आहे. म्हणजे स्पीड डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज पडणार नाही. पण एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनला किती तो फास्टली मूव्ह करत आहे हे जर मला सांगायचं असेल तर मला डेफिनेटली काय सांगावं लागतं, व्हेलॉसिटी सांगतोय. म्हणजे व्हेलॉसिटी सांगत असताना मला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय सांगावं लागतं, डायरेक्शन सांगावं लागतं. मग आपल्याला ह्या एक्झाम्पलवरून एवढं समजलं की या फिजिक्समध्ये अशा काय फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी फक्त मॅग्निट्यूड इनफ नाही आहे, तर त्याचबरोबर आपल्याला त्यांची काय सांगावं लागतं, डायरेक्शन देखील सांगावं लागतं. काय सांगावं लागतं, डायरेक्शन देखील सांगावं लागतं. म्हणून डायरेक्शनच्या बेसिसवरती, म्हणजे काही फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड इनफ आहे. जसं स्पीड जर सांगायचं असेल, एखादा ऑब्जेक्ट मूव्ह झालेला आहे, किती फास्टली मूव्ह झालेला आहे, 100 मीटर पर सेकंद मूव्ह झालेला आहे, म्हणजे मी त्याची स्पीड सांगितलेली आहे. म्हणजे स्पीड सांगण्यासाठी मला डायरेक्शनची गरज नाही आहे. पण एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये तो किती फास्टली मूव्ह झालेला आहे हे जर मला सांगायचं असेल तर डेफिनेटली आपण या ठिकाणी व्हेलॉसिटी सांगतो. व्हेलॉसिटी मीन्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज आपण काय सांगितलेलं आहे, डायरेक्शन सांगितलेलं आहे. म्हणजे या व्हेलॉसिटीच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूड सांगणं इनफ नाहीये, तर त्याचबरोबर आपल्याला काय सांगावं लागतं, डायरेक्शन देखील सांगावं लागतं. म्हणजे या डायरेक्शनच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ द डायरेक्शन फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड इनटू द 2 टाइप्स. फिजिकल क्वांटिटीला आपण 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलेला आहे. नंबर 1 इज अ स्केलर्स अँड सेकंड वन इज अ वेक्टर्स. स्केलर्स अँड द वेक्टर्स. ओके, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आपला जो मेन फोकस आहे तो कोणावरती या ठिकाणी वेक्टर्सवरती आहे, कारण आपण चॅप्टर्स पाहतो, वेक्टर्स हा चॅप्टर्स पाहतो. ओके, तर वेक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. कारण की आतापर्यंत आपण फक्त मॅग्निट्यूड विषयी पाहिलेलं होतं, पण या ठिकाणी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी इन्क्लूड झालेली आहे. ती कुठली गोष्ट या ठिकाणी, डायरेक्शन आहे. ओके, म्हणजे आपण जेव्हा 2 वेक्टरची ॲडिशन करतो किंवा 2 वेक्टरचं सबट्रॅक्शन करतो किंवा 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो, कारण आपण पाहिलं, आपण आतापर्यंत सिंपल अल्जेब्रा जे पाहिलेलं आहे, आतापर्यंत आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करत होतो, ॲडिशन करत होतो, सबट्रॅक्शन करत होतो. ओके, सिमिलरली ह्या वेक्टरचं देखील आपल्याला ॲडिशन करावं लागतं किंवा त्याचं सबट्रॅक्शन करावं लागतं किंवा आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपण त्याच्या मॅग्निट्यूडचा, ओके, म्हणजे समजा 100 मीटर पर सेकंड, त्याची काय झालं, मॅग्निट्यूड झाली. मॅग्निट्यूडचा आजोला त्याचं डायरेक्शनचा देखील काय करावं लागतं, आपल्याला विचार करावं लागतं. म्हणून थोडंसं हे सिंपल केसपेक्षा थोडंसं डिफिकल्ट केस होतं. म्हणून याला प्रॉपरली जर आपण अंडरस्टँड केलं, याचे पर्टिक्युलर रूल जर आपण प्रॉपरली अंडरस्टँड केले, तर डेफिनेटली तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला वेक्टर चॅप्टर खूप इझिएस्ट वाटेल. ओके, तर या पद्धतीने आपण पाहिलं की आपण काय पाहिलेलं, युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये आपण या फिजिकल क्वांटिटीजला 2 टाइप्समध्ये डिवाइड केलं होतं. त्यामागचं जो बेसिस होतं तो काय होता, ठिकाणी मेजरमेंट बेस होतं. म्हणजे काही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट्स करत असताना दुसऱ्या क्वांटिटी इंडिपेंडन्स होत्या, आणि अशा काही क्वांटिटीज होत्या त्यांचं मेजरमेंट्स करत असताना
त्या डिपेंड्स होत्या अदर क्वांटिटीजवरती. या मेजरमेंट्स बेसिसवरती आपण त्याचे दोन टाईप्स पाहिले. आणि या केसमध्ये डायरेक्शन बेसिसवरती, आता दोघांनाही मॅग्निट्यूड तर आहे, दोघांमध्ये कॉमन थिंग काय मॅग्निट्यूड आहे. मग मॅग्निट्यूडच्या बेसिसवर आपण त्याला डिवाइड करतोय का? नाही आहे. आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड केलं त्याला? डायरेक्शन बेसिसवरती डिवाइड केलं. जसं मी या ठिकाणी सांगितलं की फक्त स्पीड सांगायची असेल तर मला फक्त मॅग्निट्यूड नेसेसरी आहे, मॅग्निट्यूड इनफ आहे, डायरेक्शनची गरज नाही आहे. मग त्या क्वांटिटीजला मी स्केलर्स म्हटलं. आणि जर मला तर मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन सांगायचे असेल, म्हणजे आम्ही व्हेलॉसिटी सांगत असताना त्या क्वांटिटीजला आपण व्हेक्टर क्वांटिटीज म्हटलं. म्हणजे डायरेक्शनच्या बेसिसवरती आपण या फिजिकल क्वांटिटीजचे दोन टाईप्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. ओके, तरी स्केलार्स आणि वेक्टर्स विषयी आपण एक कंपॅरेटिव्हली थोडासा स्टडी करूयात. स्केलार आणि वेक्टर काय असतं, जस्ट ह्या स्केलरचे आपण या ठिकाणी डेफिनेशन पार्ट्स पाहणार आहोत, कुठल्या स्केलार्स क्वांटिटीज असतात या पद्धतीने पाहणार आहोत. आणि आपल्याला जो डिटेलली स्टडी करायचा आहे तो कुणाचा स्टडी करायचा? या वेक्टरचा स्टडी करायचा आहे. ओके, तर हा वेक्टर एक्झॅक्टली काय असतो, वेक्टरचे रूल्स कशा पद्धतीचे असतात, या सगळ्यांचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, तर आय होप तुम्हाला इथंपर्यंत बऱ्यापैकी आयडिया आली असेल की एक्झॅक्टली आपण या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत हे तुम्हाला समजलं असेल. दोघांमधला बेसिक डिफरन्स तर तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल की डेफिनेटली या चॅप्टरमध्ये डायरेक्शन बेसिसवरती काही क्वांटिटीज असतात, त्यांचा पूर्ण कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला डायरेक्शन देखील सांगावं लागतं, मॅग्निट्यूड बरोबर काय सांगावं लागतं, डायरेक्शन देखील सांगावं लागतं. आणि काही अशा क्वांटिटीज असतात की त्यांच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी फक्त मॅग्निट्यूड देखील कसा इनफ आहे. आपण या गोष्टी देखील या ठिकाणी पाहिलेल्या आहे. तर स्केलर्स आणि वेक्टर्सचा आपण या ठिकाणी थोडंसं कंपॅरिझनली आपण या ठिकाणी स्टडी करूयात. दोघांमध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहूयात. स्केलर्स अँड द वेक्टर्स. ओके, अँड सेकंडली काय पाहिजे आपल्याला? वेक्टर्स पाहायचं आहे. स्केलर्स अँड द वेक्टर्स. ओके, तर पहिला आपण डिफरन्स पाहूया दोघांमधले. आताच आपण काय पाहिलं की काही फिजिकल क्वांटिटीच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे, इनफ आहे. त्या क्वांटिटीला आपण काय म्हटलं? स्केलर क्वांटिटीज म्हटलं. आणि वेक्टर्स काय असतं की त्या क्वांटिटीच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय लागतं आपल्याला? डायरेक्शन लागतं. त्यांना आपण काय म्हटलं? वेक्टर्स म्हटलं. मग स्केलरची डेफिनेशन सांगायची असेल काय सांगावं लागेल या ठिकाणी? फिजिकल quantities which can be completely described by their magnitude only are called as scalars. Okay, so scalars काय असतं? फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude only. म्हणजे त्या क्वांटिटीचं कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी फक्त काय गरजेचे आहे? मॅग्निट्यूड गरजेचे आहे. फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तर तो स्केलर कंप्लीट काय झाला? डिस्क्राईब झालेला आहे. तर त्या क्वांटिटीजला आपण कुठल्या क्वांटिटीज म्हणलं? स्केलर क्वांटिटीज म्हणलं. मग वेक्टरमध्ये काय सांगता येईल आपल्या ठिकाणी? फिजिकल क्वांटिटीज which need magnitude as well as direction for their complete description. Okay, magnitude as well as the complete description. ओके, तर त्यांच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी मॅग्निट्यूड ॲज वेल एज कायची गरज असते? डायरेक्शनची गरज असते. त्याला आपण काय म्हटलं? वेक्टर्स म्हटलं. ओके, आर कॉल्ड ॲज वेक्टर्स. ओके, तर वेक्टर्स काय असतं? फिजिकल क्वांटिटीज विच नीड्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कंप्लीट डिस्क्रिप्शन. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज असतात की ज्या फिजिकल क्वांटिटीचा डिस्क्रिप्शन करण्यासाठी
ओके, त्यांना डिफाईन करण्यासाठी आपल्याला त्यांची मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय सांगावं लागतं, डायरेक्शन सांगावं लागतं, त्यांना आपण वेक्टर्स म्हटलेलं आहे. हा दोघांमधला बेसिक डिफरन्स आहे. याला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, तर याला मॅग्निट्यूड ॲज वेल एज कायची गरज असते, डायरेक्शनची गरज असते. ओके, ठीक आहे. मग स्केलर क्वांटिटी कुठल्या कुठल्या असतील? ओके, स्केलार्स क्वांटिटीज कुठल्या कुठल्या असतील? तर एक्झाम्पल जर पाहिजे झालं, एक्झाम्पल ऑफ स्केलार्स आर द लेंथ असेल. ओके, लेंथला आपल्याला डायरेक्शनची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपण मास मेजर करतोय. समजा एखाद्या ऑब्जेक्टचं मी या ठिकाणी मास मेजर करतो, मला पेनचं मास मेजर करायचं आहे. मी डायरेक्ट काय करतो, इन्स्ट्रुमेंट करतो, इन्स्ट्रुमेंटवरती पेन ठेवला तर एक्झॅक्टली माझं काय सांगू शकतो, मास सांगू शकतो. म्हणजे मासचं मला डिस्क्रिप्शन करण्यासाठी, ओके, मासला सांगण्यासाठी मला डायरेक्शनची गरज आहे का? किंवा या पेनची मला लेंथ मेजर करायची आहे, मग लेंथ सांगण्यासाठी मला या ठिकाणी मासची गरज आहे का, सॉरी डायरेक्शनची गरज आहे का? नाही आहे. किंवा मला रूमचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, या टेम्परेचरचं मेजरमेंट करण्यासाठी मला डायरेक्शनची गरज आहे का? तर डेफिनेट नाही आहे. ओके, म्हणजे अशा क्वांटिटीज आहेत की ज्यांच्या डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला डायरेक्शनवरती डिपेंड राहण्याची गरज पडत नाही आहे. त्या क्वांटिटीजला आपण कुठल्या क्वांटिटीज म्हटलेला आहे, स्केलार्स क्वांटिटीज म्हटलेला आहे. ओके, मग त्याचं एक्झाम्पल काय सांगतो आपण ठिकाणी, लेंथ असेल, मास असेल, किंवा टाइम असेल, किंवा टेम्परेचर असेल. ओके, किंवा या ठिकाणी आपण सांगत असताना व्हॉल्यूम असेल. ओके, किंवा वर्क असेल, वर्क एनर्जीचं फॉर्म आहे. ओके, कायनेटिक एनर्जी असेल, किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, किंवा स्पीड असेल, स्पीड एटसेट्रा आर द स्केलार्स क्वांटिटीज. कुठल्या क्वांटिटीज झाल्या, स्केलर क्वांटिटीज झाल्या. मग वेक्टर क्वांटिटीज कुठल्या कुठल्या असतील? एक्झाम्पल ऑफ वेक्टर, तर वेक्टरमध्ये म्हणजे अशा क्वांटिटीज आहेत की त्यांच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल एज कायची गरज असते, डायरेक्शनची गरज असते. मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय सांगणार आपण, त्यांचं डायरेक्शन सांगणार आहोत. मग अशा कुठल्या क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीज आहेत? ओके, एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर नंबर वन समजा आपण सांगतो व्हेलॉसिटी. ओके, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट काय वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला मॅग्निट्यूड ॲज वेल एज कायची गरज असते, डायरेक्शनची गरज असते. ओके, देन ॲक्सेलरेशन. ओके, फोर्स असेल, करेक्ट आहे. एक फोर्स आहे, एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण जेव्हा फोर्स एक्झर्ट करतो, कुठल्या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करतोय हे देखील आपल्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन देखील त्याची डिस्क्राईब करावं लागतं. ओके, फोर्स असेल, मोमेंटम, मोमेंटम. ओके, एटसेट्रा. दीज आर द वेक्टर क्वांटिटी. आपण या ठिकाणी परत प्रत्येक चॅप्टरमध्ये वेक्टर आणि स्केलर्स पाहणारच आहोत. या ठिकाणी काही एक्झाम्पल या ठिकाणी बोर्डावरती लिहिलेले आहेत. ओके, तर या पद्धतीने आपण त्याचे एक्झाम्पल सांगितलं. आता दोघांमधला आणखीन एक बेसिक डिफरन्स काय बघा, स्केलर्स, स्केलर्स कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड, added or subtracted by rules of simple algebra. ओके, जे सिंपल अल्जेब्राचे रूल्स आहेत, ते सिंपल अल्जेब्राचे रूल्स आपण या ठिकाणी यूज करून, ओके, आपण या स्केलारचं काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो किंवा त्यांचं सबट्रॅक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, 2 kg मास आहे. ओके, आणि दुसरा एक ऑब्जेक्ट आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास समजा 3 kg आहे. आता दोघांना मी काय केलं, कंबाईन केलं, या दोघांचे एक सिस्टीम तयार झालं. आपल्याला माहिती आहे सिस्टीमचा टोटल मास किती झालं, 5 kg मास झालं. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. समजा आपल्याकडे या ठिकाणी काय घेतलं, एक समजा 5 kg शुगर आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 kg शुगर मायनस केलं, तर आपल्याला ह्या सिस्टीमचं फायनली सबट्रॅक्शन किती मिळालं, 3 kg मिळालं. म्हणजे आपण इझिली त्यांचं काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. हे अल्जेब्राचे रूल्स आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतोय. आणि अल्जेब्राचे रूल्स कोणासाठी अप्लाय करू शकतो, आपण या स्केलारसाठी अप्लाय करू शकतोय. सो स्केलार्स कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय द रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. जे अल्जेब्राचे सिंपल रूल्स आहेत ते रूल्स आपण अप्लाय करून या स्केलर्स आपण ॲडिशन ॲज वेल ॲज काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतोय. आता वेक्टरच्या केसमध्ये सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी वेक्टर्स कॅन नॉट बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा, बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. तर सिंपल अल्जेब्राचे जे रूल्स आहेत ते रूल्स आपण एक्झॅक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, वेक्टरच्या ॲडिशनसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. कशा पद्धतीने अप्लाय करू शकत नाही या ठिकाणी बघा,
समजा हा एक या ठिकाणी ब्लॉक प्लेस केलेला आहे, या ब्लॉकचं पर्टिक्युलर मास आपण या ठिकाणी एम कन्सिडर केलं. आता मी या ब्लॉकवरती समजा या डायरेक्शनवरती 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला या डायरेक्शनला. ॲट द सेम टाइम मी या डायरेक्शनली या ठिकाणी 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला. ओके ठीक आहे. तर या ब्लॉकवरती दोन्ही डायरेक्शनना 10 न्यूटन आणि 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला. मी जर तुम्हाला विचारलं या ब्लॉकवरती नेट फोर्स एक्झॅक्टली किती झाला, ओके, तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की ब्लॉकवरती टोटल फोर्स हा 20 न्यूटन अप्लाय झालेला आहे किंवा नेट फोर्स 20 न्यूटन अप्लाय झालेला आहे. ओके, नाही आहे. या ब्लॉकवरचा जो नेट फोर्स मिळालेला आपल्याला, नेट फोर्स ऑन दिस ब्लॉक इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला, 0 मिळालेला आहे. म्हणजे आपले जे सिंपल अल्जेब्राचे रूल्स आहेत, आपण ते सिंपल अल्जेब्राचे रूल्स या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही आहे. कारण या ठिकाणी मॅग्निट्यूड ॲज वेल एज कशाचा विचार केला जातो, या डायरेक्शनचा देखील विचार केला जातो. आपण फक्त या ठिकाणी मॅग्निट्यूडचा विचार करून चालेल का, या डायरेक्शनला 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला, या डायरेक्शनला 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला, 10 + 10 इज इक्वल टू याच्यावरती 20 न्यूटन फोर्स अप्लाय झाला, असं आहे का, नाही आहे. हे सिंपल अल्जेब्राचा रूल आहे. म्हणजे या पद्धतीनं या वेक्टरची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकत नाही. त्यांच्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी डिफरंट रूल असतात. त्याला आपण वेक्टर अल्जेब्रा रूल्स किंवा वेक्टर अल्जेब्रा म्हणतो. ते रूल्स आपल्याला पाहिजे आहेत. या ठिकाणी मॅग्निट्यूड बरोबर कायचा विचार केला होतो, या डायरेक्शनचा विचार केला जातो. ओके, आणि ते रूल काय असतात हे आपण पुढे स्टडी करणार आहोत. तर हा स्केलर्स आणि वेक्टर्स मधला बेसिक डिफरन्स आहे. ओके, तर हा बेसिक डिफरन्स एक्झॅक्टली काय सांगतो आपल्याला. ओके, बघा परत एकदा बघा. फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइड इंटू द 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर डायरेक्शन. म्हणजे त्याच्या डायरेक्शनच्या बेसिसवरती आपण या फिजिकल क्वांटिटीजला 2 टाइप्समध्ये डिवाइड केलं. तर स्केलर्स कशाला म्हणलं, फिजिकल क्वांटिटी विच कॅन कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ओनली. फक्त आपण त्याच्या मॅग्निट्यूड सांगितलं तर तो क्वांटिटी जर कम्प्लिटली डिस्क्राइब झाला तर त्या क्वांटिटीजला आपण कुठल्या क्वांटिटीज म्हणलं, स्केलार क्वांटिटीज म्हटलं. मग वेक्टर क्वांटिटीज काय असेल, फिजिकल क्वांटिटी विच नीड्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. त्याला मॅग्निट्यूड बरोबर कायची गरज असते, डायरेक्शनची गरज असते. फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन सच अ क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज द वेक्टर क्वांटिटीज. ओके ठीक आहे. तर एक्झाम्पल जर सांगायचं झालं स्केलरचं काय सांगतो आपण, लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, ओके, एनर्जी असेल, कुठल्या प्रकारची एनर्जी म्हणजे वर्क असेल, व्हॉल्यूम असेल किंवा डिस्टन्स असेल किंवा स्पीड असेल, हे आपण स्केलरचे एक्झाम्पल सांगितले. मग वेक्टर्स काय असतात, वेक्टरचे एक्झाम्पल काय असतात, व्हेलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम एटसेट्रा. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ वेक्टर्स. या पद्धतीने वेक्टरचे एक्झाम्पल सांगितलं. आणखीन दोघांमधला बेसिक डिफरन्स काय, स्केलर्स कॅन बी ॲडेड or the subtracted by the rules of simple algebra. म्हणजे सिंपल जे अल्जेब्राचे रूल्स आहेत हे रूल्स आपण अप्लाय करून आपण त्या स्केलरची काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. पण वेक्टरच्या केसमध्ये सांगायचं झालं तर वेक्टर्स कॅन नॉट बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय द रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. तर जे सिंपल अल्जेब्राचे रूल्स आहेत ते वेक्टरसाठी या ठिकाणी अप्लाय होत नाही आहेत. ओके, त्यासाठी डिफरंट रूल असतात, त्याला आपण वेक्टर अल्जेब्रा म्हणतो. ते रूल्स आपण पुढे स्टडी करणारच आहोत. म्हणजे या केसमध्ये जसं बघितला, या डायरेक्शनला आपण 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला, या डायरेक्शनला 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला. तर या ब्लॉकवरचा जर नेट फोर्स विचारला तर आपण 10 + 10 20 असं त्याचं ॲडिशन करू शकत नाही आहे. कारण या ठिकाणी मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय सांगावं लागतं, आपल्याला डायरेक्शन सांगावं लागतं. मी या ठिकाणी त्याचा विचार करून सांगितलं, या ब्लॉकवरती नेट फोर्स किती मिळाला, 0 मिळाला. नेट फोर्स या ब्लॉकवरचा किती मिळाला, 0 मिळाला. म्हणजे मी या ठिकाणी वेक्टर अल्जेब्राचे रूल्स अप्लाय केले. ओके, ते रूल्स एक्झॅक्टली काय तुम्हाला या ठिकाणी पुढे त्याचा अंडरस्टँडिंग येतात. तर या पद्धतीने आपण स्केलर्स आणि वेक्टर्स पाहिलेला आहे. तर या ठिकाणी हा वेक्टरची स्टोरी या ठिकाणी एंड झालेला आहे. सॉरी, स्केलरची स्टोरी या ठिकाणी एंड झालेला आहे. आपल्याला जो फोकस करायचा आहे तो सगळा फोकस कशावरती करायचा, वेक्टर्सवरती करायचा आहे. स्केलरची तेवढी स्टोरी फक्त लक्षात घ्यायचं. स्केलरची तेवढीच इन्फॉर्मेशन आपल्यासाठी इनफ आहे. ओके, आपण या चॅप्टरमध्ये टोटली जो डिस्कस करणार आहोत तर आपला कुठल्याही या ठिकाणी वेक्टरचा स्टडी करायचा आहे. ओके, आता वेक्टरचा स्टडी करत असताना वेक्टरचे आपण 0 पासून म्हणजे ए पासून वेक्टरच्या झेडपर्यंत आपल्याला त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. ए पासून स्टार्ट करायचं ते झेडपर्यंत आपण त्याचा स्टडी करणार आहोत. एक्झॅक्टली वेक्टर्स काय असतात, ओके, आपण पाहिलं वेक्टर्स काय असतात की वेक्टर म्हणजे अशा क्वांटिटीज असतात, अशा फिजिकल क्वांटिटीज असतात ज्या क्वांटिटीच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनची गरज असते. मीन्स वेक्टर हॅव्हिंग द 2 थिंग्स, वन इज द मॅग्निट्यूड अँड सेकंड इज द डायरेक्शन. ओके ठीक आहे. आता वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. ओके, वेक्टरचं काय पाहिजे आपल्याला, रिप्रेझेंटेशन. वेक्टरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. आता वेक्टरचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते मी
दोन प्रकारे पाहतो. एक त्याला ग्राफिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं आणि दुसरं आहे त्याला सिम्बॉलिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे ग्राफिकली वेक्टरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं असतं आणि त्याला सिम्बॉलिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं असतं. या केसवरती मी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टरला आपण दोन प्रकारे बघूयात. सगळ्यात पहिला कुठला आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक अँड द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. जर या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा विचार केला, ग्राफिकली वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय स्ट्रेट लाईन. वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो स्ट्रेट लाईननं रिप्रेझेंट केला जातो विथ ॲन ॲरो हेड. म्हणजे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आपण. ग्राफिकली वेक्टरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो बघा स्ट्रेट लाईन. ओके एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन बरोबर काय असला पाहिजे ॲरो हेड असला पाहिजे. तर आपण एक ॲरो दिला. ओके तर हा वेक्टरचं रिप्रेझेंटेशन झालं. हा ग्राफिकली वेक्टर आपण या पद्धतीने काय करतो रिप्रेझेंट करतो. ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या हा वेक्टरचा कुठला पॉईंट आहे इनिशियल पॉईंट आहे. वेक्टर इथून स्टार्ट झाला. मी या पद्धतीने इनिशियल लाईन ड्रॉ केली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि त्या स्ट्रेट लाईन बरोबर काय एक ॲरो हेड असतो. त्याचा एक वेक्टर तयार झाला. वेक्टरला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. जो इनिशियल पॉईंट आहे समजा इनिशियल पॉईंट मी या ठिकाणी ओ कन्सिडर केला आणि जो वेक्टरचा एंड पॉईंट आहे हा तो पॉईंट मी या ठिकाणी पी कन्सिडर केला. ओके जो इनिशियल पॉईंट ओ आहे ओके किंवा आपण त्याला स्टार्टिंग पॉईंट म्हणलं. ओ इज द स्टार्टिंग पॉईंट. जो स्टार्टिंग पॉईंट असतो वेक्टरचा हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे या स्टार्टिंग पॉईंटला आपण टेल ऑफ वेक्टर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला टेल ऑफ द वेक्टर. जो स्टार्टिंग पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट ऑफ द वेक्टर मीन्स टेल ऑफ द वेक्टर आणि जो एंड पॉईंट आहे एंड पॉईंट. ओके जो वेक्टरचा एंड पॉईंट आहे तो कोणा ठिकाणी पी आहे. वाटलं तर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिला ओ इज द स्टार्टिंग पॉईंट. त्याला काय म्हणलं आपण टेल ऑफ द वेक्टर. आणि जो एंड पॉईंट आहे तो एंड पॉईंट आपण कशाने रिप्रेझेंट केलेला आहे पी न रिप्रेझेंट केलेला आहे. जो एंड पॉईंट असतो वेक्टरचा त्याला आपण हेड ऑफ वेक्टर म्हणतोय. हेड ऑर याला टीप ऑफ वेक्टर असं म्हणलं तरी चालेल. टीप किंवा हेड ऑफ द वेक्टर म्हटलं तरी चालेल. ओके तर ग्राफिकली आपण वेक्टर कसा रिप्रेझेंट करतो स्ट्रेट लाईन विथ अ ॲरो हेड किंवा आपण सिंपल ॲरोनं म्हणलं तरी चालेल. आणि जो स्टार्टिंग पॉईंट असतो वेक्टरचा हो त्याला काय म्हणलं जातं टेल ऑफ द वेक्टर. आणि जो एंड पॉईंट आहे वेक्टरचा जो पी आहे त्याला आपण काय म्हणलं हेड किंवा टीप ऑफ वेक्टर म्हणलं तरी चालेल. हेड ऑर द टीप ऑफ वेक्टर. ओके ठीक आहे. तर ग्राफिकली वेक्टर या पद्धतीने आपण रिप्रेझेंट केला. आता सिम्बॉलिकली वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. सिम्बॉलिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय single capital letter with arrow above it. ओके सिंगल कॅपिटल लेटर अँड ॲरो अबो इट. ओके इथं अँड म्हणलं तरी चालेल. अँड ॲरो अबो इट त्याच्यावरती काय द्यायचं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सिंगल घ्यायचं कॅपिटल लेटर घ्यायचा. समजा हा मला वेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे. हा वेक्टर जर मला रिप्रेझेंट करायचा असेल सिम्बॉलिकली वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल हा आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला आहे. जर मला आता सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर काय घ्यायचं एक सिंगल कॅपिटल लेटर घेतलं. समजा मी सिंगल कॅपिटल लेटर ए घेतलं. ओके आणि याच्यावरती काय द्यायचं एक ॲरो द्यायचा और अँड ॲरो अबो इट. याच्या डोक्यावरती काय द्यायचं एक ॲरो द्यायचा. समजा याला म्हणलं वेक्टर ए म्हणलं. ओके किंवा वेक्टर बी सिंगल कॅपिटल लेटर घेतला आपण या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावरती काय घेतला आपण एक ॲरो घेतला. हा झाला वेक्टर बी झाला. किंवा वेक्टर सी असेल किंवा वेक्टर एक्स असेल एटसेट्रा. तर या पद्धतीनं आपण वेक्टरला काय करतो रिप्रेझेंट करतो. ग्राफिकली या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं आणि सिम्बॉलिकली आपण वेक्टरला या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. ओके तर रिप्रेझेंटेशन वेक्टरमध्ये पाहिलं त्याला ग्राफिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं होतं. ग्राफिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय स्ट्रेट लाईन. काय ड्रॉ केली आपण एक स्ट्रेट लाईन विथ ॲन ॲरो. ओके तर जो इनिशियल पॉईंट आहे वेक्टरचा त्याला काय म्हणलं आपण टेल म्हटलेला आहे आणि जो एंड पॉईंट ऑफ वेक्टर असतो त्याला आपण म्हणतो हेड ऑर द टीप ऑफ वेक्टर. ओके ठीक आहे. आणि सिम्बॉलिकल जर वेक्टर रिप्रेझेंट करायचं झाला तर सिम्बॉलिकली आपण वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. सिम्बॉलिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर्स अँड ॲरो अबो इट. त्याच्यावरती काय असतो एक ॲरो असतो. लाईक वेक्टर ए असेल वेक्टर बी असेल वेक्टर सी असेल किंवा वेक्टर एक्स असेल. या पद्धतीनं वेक्टर्सला आपण काय करतो रिप्रेझेंट करतो. ओके ठीक आहे. वेक्टरचं रिप्रेझेंटेशन आपण या ठिकाणी स्टडी केलं. मला वेक्टरची आणखीन थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे.
वेक्टरविषयी आणखीन थोडीशी आपण माहिती पाहूयात. ओके, मला एवढी माहिती इनफ नाही आहे वेक्टरविषयी. आणखीन मी काय सांगू शकतो का? येस, मी आणखीन वेक्टरविषयी काही सांगू शकतोय. ओके, काय सांगता येईल वेक्टरविषयी आणखीन आपल्याला? तर या ठिकाणी वेक्टरविषयी सांगायचं झालं तर लक्षात घ्या या ठिकाणी द लेंथ ऑफ द लाईन, म्हणजे आपण जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे याची लेंथचा विचार केला तर. ओके, जी आपण एवढी लेंथ ड्रॉ केलेली आहे ना, म्हणजे मी एवढी लेंथ ड्रॉ केलेली आहे, ही लेंथ. ओके, याला आपण लेंथ म्हणलं, राईट आहे. तेवढी लेंथ ड्रॉ केलेली आहे. लेंथ ऑफ द लाईन इज रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. ही जी लेंथ आहे ह्या लाईनची ती काय रिप्रेझेंट करते? मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. ती वेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. ओके, मी या ठिकाणी काय सांगितलं? लेंथ ऑफ लाईन इज रिप्रेझेंटेड बाय magnitude of vector. Length of the line is represented by magnitude of the vector, and arrowhead indicated by direction of vector, and arrowhead indicated by direction of vector. तर वेक्टरची काय सांगतो आपल्याला? डायरेक्शन सांगतोय. ही जी लेंथ असते ह्या लाईनची, ओके, ह्या लाईनची जी लेंथ आहे ते काय इंडिकेट करते या ठिकाणी? काय रिप्रेझेंट करते? ती त्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंडिकेट करते. आणि जी डायरेक्शन असते किंवा हा जो ॲरोहेड आहे, हा ॲरोहेड काय सांगतो आपल्याला? तो काय इंडिकेट करतोय? वेक्टरची डायरेक्शन इंडिकेट करतोय. ओके, म्हणजे समजा मी हा एक वेक्टर ड्रॉ केला आणि हा दुसरा वेक्टर ड्रॉ केला, किंवा हा सेकंड वेक्टर मी या पद्धतीने ड्रॉ केला. ओके, ठीक आहे. हे दोन वेक्टर झाले. स्ट्रेट लाईन ॲरोहेड असेल, आपण त्याला काय म्हणलं? वेक्टर म्हणलं. आता ह्या वेक्टरची लेंथ कशी आहे? स्मॉल आहे. या वेक्टरची लेंथ कशी आहे? ग्रेटर आहे. म्हणजे या वेक्टरची मॅग्निट्यूड ग्रेटर आहे, कारण लेंथ काय रिप्रेझेंट करते? मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. अँड ह्या वेक्टरची लेंथ लेस असल्यामुळे त्याची मॅग्निट्यूड कशी झाली? लेस झालेली आहे. म्हणजे आपण लेंथवरून एवढं आपल्याला समजतं की लेंथ एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतं? त्या वेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं. आणि जे ॲरोहेड असतं त्या वेक्टरची काय सांगतो? डायरेक्शन सांगतो. तर ह्याचा ॲरोहेड या डायरेक्शनला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हा वेक्टर या डायरेक्शनला मूव्ह करत आहे. करेक्ट आहे. तर या वेक्टरची डायरेक्शन या प्लेसला आहे, म्हणजे हा वेक्टर या डायरेक्शनला मूव्ह करत. म्हणजे हा ॲरोहेड जो आहे हा प्रत्येक वेक्टरची काय सांगतो आपल्याला? डायरेक्शन सांगतो. तर या पद्धतीनं हा वेक्टरविषयी आपण आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. मला वेक्टरची आणखीन थोडीशी माहिती पाहिजे आहे. वेक्टरविषयी आणखीन काय लिहू शकतो आपण? ओके, वेक्टरविषयी आणखीन आपण सांगू शकतो या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ओके, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं? ओके, मला वेक्टरची मॅग्निट्यूड सांगायची का? आपण सांगितलं वेक्टरला दोन गोष्टी असतात. कुठलाही वेक्टर असू द्या, ओके, त्या वेक्टरला काय काय असतं? नंबर 1 असतं मॅग्निट्यूड असतं, बरोबर आहे. आणि दुसरं काय असतं? डायरेक्शन असतं. ओके, ठीक आहे. एक गोष्ट समजलं आपल्याला. समजा मला वेक्टर ए दिलेला आहे, हा वेक्टर ए दिलेला आहे. तर त्या वेक्टर ए ची मॅग्निट्यूड सांगण्यासाठी आपण किंवा वेक्टर ए ची मॅग्निट्यूड कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो? तर त्या कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड सिम्पलेस्ट, मी जर या ठिकाणी वेक्टर ए ची मॅग्निट्यूड सांगायचं झालं तर मी जर फक्त कॅपिटल ए यूज केला तो काय इंडिकेट करतो? मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. या ठिकाणी ॲरो आहे का? नाही आहे. ॲरो नाही म्हणजे फक्त आपण काय सांगतो? त्याची मॅग्निट्यूड सांगतोय. म्हणजे कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड जी आहे ती कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं होतं? एक सिंगल कॅपिटल लेटरनं. त्याच्या डोक्यावरती ॲरो वगैरे काही द्यायची गरज नाही आहे. एक कॅपिटल लेटरनं आपण त्याचे मॅग्निट्यूड रिप्रेझेंट केलं. किंवा मी जर याला मॉड ऑफ वेक्टर ए म्हटलं, ह्या वेक्टर एला या पद्धतीनं जर मॉडच्या फॉर्ममध्ये लिहिला, मॉडचा मिनिंग काय असतो? ओनली मॅग्निट्यूड. या दोन व्हर्टिकल लाईनमध्ये जर वेक्टरला रिप्रेझेंट केलं तर याचा मिनिंग झाला ओनली मॅग्निट्यूड. फक्त काय असतं? मॅग्निट्यूड सांगतो आपण वेक्टरची. तर मी वेक्टर ए ची मॅग्निट्यूड या पद्धतीने रिप्रेझेंट करेल किंवा मॉड ऑफ वेक्टर या पद्धतीने रिप्रेझेंट करेल. तर हा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर रिप्रेझेंट करण्याचा या ठिकाणी मेथड आहे. ओके, आता जर मला बी ची मॅग्निट्यूड सांगायची असेल तर मॅग्निट्यूड ऑफ बी कसं रिप्रेझेंट करतो? या ठिकाणी मी बी ने रिप्रेझेंट केलं. किंवा आपण याला कसं रिप्रेझेंट करू शकतोय? मॉड ऑफ वेक्टर बी. सिमिलरली मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर सी कशा असेल? सी असेल. किंवा मॉड ऑफ वेक्टर सी या पद्धतीने रिप्रेझेंट केलं तरी चालेल. दोन्हीपैकी कुठल्या पद्धतीनं कुठल्याही एका मेथडनं तुम्ही त्याचे मॅग्निट्यूड रिप्रेझेंट केलं तरी चालेल, एटसेट्रा.
ओके, तर वेक्टरची मॅग्निट्यूड आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय like a b c etc or the mod of vector a, mod of vector b, mod of vector c etc. ओके, या पद्धतीनं आपण त्या वेक्टरची मॅग्निट्यूड काय करतो? रिप्रेझेंट करतो. ओके, देन नेक्स्टली आपण या वेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट केलेली आहे. मला वेक्टरविषयी आणखीन सांगायचं आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज ऑल्सो called as modulus of vector, also called as modulus of vector. ओके, जी वेक्टरची मॅग्निट्यूड असतं त्या मॅग्निट्यूडला आपण काय म्हणू शकतो? या ठिकाणी मॉड्युलस ऑफ वेक्टर देखील म्हणू शकतो. मॉड्युलस, ओके, मॉड्युलस मीन्स ओनली मॅग्निट्यूड, फक्त काय असतं? मॅग्निट्यूड असतं. म्हणजे मी त्याला मॅग्निट्यूड न म्हणता मॉड्युलस ऑफ वेक्टरचा मिनिंग काय झालं? त्या वेक्टरची आपण मॅग्निट्यूड देखील सांगतोय. कारण वेक्टरला मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय असतं? डायरेक्शन असतं. तरी डायरेक्ट मॅग्निट्यूड सांगण्यासाठी आपण मॉड्युलस ऑफ वेक्टर्स या पद्धतीने देखील लिहू शकतोय. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय सांगू शकतो आपण? या ठिकाणी वेक्टरविषयी आणखी काय सांगता येईल? या ठिकाणी वेक्टर्स कॅन बी ॲडेड, subtracted and multiplied मी या ठिकाणी काय लिहिलं बघा? वेक्टर्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड अँड मल्टिप्लाइड. ओके, सिंपल अल्जेब्राच्या रूल अनुसार नाही, वेक्टरच्या रूल अनुसार. ओके, वेक्टर्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड अँड मल्टिप्लाइड. मी या ठिकाणी वेक्टरचं डिव्हिजन लिहिलेलं नाही आहे. ओके, देन या ठिकाणी सांगायचं झालं तर काय सांगू शकतो बघा? डिव्हिजन ऑफ ए वन वेक्टर बाय द अनदर वेक्टर, म्हणजे एका वेक्टरचा डिव्हिजन जे आपण दुसऱ्या वेक्टरनं करतो. मीन्स फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी सांगायचं झालं तर वेक्टर ए डिवायडेड बाय द वेक्टर बी, हे जे डिव्हिजन झालं, एका वेक्टरचं डिव्हिजन दुसऱ्या वेक्टरनं आपण त्याला डिवाइड केलं. एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरनं आपण काय केलं? डिवाइड केलं. तर ही डिव्हिजन जे ऑपरेशन आहे, हे डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय वन वेक्टर टू द अनदर वेक्टर इज नॉट व्हॅलिड ऑपरेशन इन अ वेक्टर अल्जेब्रा. तर वेक्टर अल्जेब्राच्या केसमध्ये आपण वेक्टरचं डिव्हिजन करू शकत नाही आहे. हे कशामुळे करू शकत नाही आहे? बिकॉज डिव्हिजन ऑफ द वेक्टर बाय द डायरेक्शन इज नॉट पॉसिबल. त्याचं डायरेक्शननं त्या वेक्टरचं डिव्हिजन या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी फक्त काय लिहिलं? वेक्टर कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड अँड द मल्टिप्लाइड, बट डिव्हिजन ऑफ द वेक्टर by the another vector is not valid operation in a vector algebra. It is because the division of vector by its direction is not possible. तर त्याच्या डायरेक्शन ना या पद्धतीने डिव्हिजन करणं हे आपल्यासाठी पॉसिबल नाही आहे. हे पॉसिबल केस नाही आहे. म्हणून फक्त आपण वेक्टरची काय करतो? ॲडिशन करतो किंवा वेक्टरचं सबट्रॅक्शन करतो किंवा वेक्टरचं काय करतो? आपण मल्टिप्लिकेशन करतो. वेक्टरचं आपण डिव्हिजन करत नाही आहे. ओके, तर ही कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण वेक्टरविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. इथपर्यंत वेक्टरचं बेसिक पाहिलेलं आहे. ओके, मी या ठिकाणी परत एकदा इथपर्यंत सांगतो आपण काय काय पाहिलेलं काय काय नाही ते. आपण फिजिकल क्वांटिटीजला डिवाइड केलेलं आहे. आपण कोणाला डिवाइड केलेलं आहे? फिजिकल क्वांटिटीज. So physical quantities are classified into the two types. Number one is the scalars and second one is the vectors. So scalars काय असतं? Scalar means a physical quantity which can be completely described by their magnitude only are called as the scalars. Vectors काय असतं? Physical quantity which needs magnitude as well as direction for their complete descriptions are called as the vectors. ओके, ठीक आहे. मग स्केलरचं एक्झाम्पल सांगायचं तर काय सांगू शकतो या ठिकाणी? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, स्पीड, डिस्टन्स एटसेट्रा. आणि वेक्टरचं जर मला या ठिकाणी एक्झाम्पल सांगायचे असेल तर वेक्टरचं एक्झाम्पल काय सांगू शकतो या ठिकाणी? व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम एटसेट्रा. ओके, देन नेक्स्ट सांगत असताना काय सांगितलं? स्केलर्स कॅन बी ॲडेड or the subtracted by the rules of simple algebra. आपण त्याला सिंपल अल्जेब्राचे रूल्स असतात, ते रूल्स आपण इझिली त्या स्केलरसाठी अप्लाय करू शकतो. वेक्टरच्या केसमध्ये आपण सांगितलेलं आहे वेक्टर्स कॅन नॉट बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय द रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. म्हणजे या ठिकाणी अल्जेब्राचे रूल्स या ठिकाणी व्हॅलिड नाही आहेत. ओके, ठीक आहे. आता
स्केलारची स्टोरी इथंच एंड झाला. स्केलारचा फारसा काय आपण रोल या पिक्चरमध्ये दिलेला नाही आहे. आपण जो मॅक्झिमम रोल आहे आपला जो या चॅप्टरचा हिरोचा आहे तो कोण आपला हिरो हा वेक्टर आहे. वेक्टरचा आपल्याला टोटल स्टडी करायचा आहे. ओके, म्हणून त्या हिरोच्या नावानं आपण पिक्चरच्या स्टोरीला नाव दिलेलं आहे वेक्टर्स. ओके, तर खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट हा वेक्टरचा आपला स्टडी चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा पाहायला की वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीनं केलं जातं. सो रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर आपण दोन पद्धतीनं पाहतोय. नंबर वन इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर अँड द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. सो ग्राफिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट लाईन विथ अन ॲरो हेड. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि एक ॲरो हेड ड्रॉ केला, तो त्या वेक्टरचं काय झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. जो इनिशियल पॉईंट आहे वेक्टरचा ओ त्याला काय म्हणलं आपण स्टार्टिंग पॉईंट आहे तो त्याला आपण टेल म्हटलेला आहे. आणि जो एंड पॉईंट पी आहे त्याला काय म्हणलं आपण हेड किंवा टिप ऑफ द वेक्टर म्हणलेला आहे. आता सिम्बॉलिकल जर पाहायला गेला तर सिम्बॉलिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर. एका सिंगल कॅपिटल लेटर आपण रिप्रेझेंट करतोय अँड ॲरो अबो इट. त्याच्या डोक्यावरती काय देतो आपण एक ॲरो देतो. लाईक वेक्टर ए असेल, वेक्टर बी असेल, वेक्टर सी असेल, वेक्टर डी असेल एटसेट्रा. या पद्धतीने आपण वेक्टरला सिम्बॉलिकली काय करतो रिप्रेझेंट करतो. ह्या पद्धतीने वेक्टरचं रिप्रेझेंटेशन झालं म्हणजे वेक्टरला दोन गोष्टी असतात. एक असतं मॅग्निट्यूड आणि दुसरं काय असतं डायरेक्शन असतं. ही गोष्ट आपल्या ठिकाणी समजलं. ओके, त्यानंतर आपण वेक्टरविषयी आणखी थोडीशी माहिती पाहिली. सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलेलं आहे लेंथ ऑफ द लाईन इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. तो लेंथ ऑफ लाईन काय रिप्रेझेंट करतं जेवढी लेंथ ग्रेटर असेल तेवढी मॅग्निट्यूड त्याची कशी असते ग्रेटर असते. जर मी ठिकाणी शॉर्ट लेंथचा वेक्टर ड्रॉ केला याचा मिनिंग काय झालं त्या वेक्टरची मॅग्निट्यूड देखील कशी आहे लेस आहे. मी जर लार्ज लेंथचा ग्रेटर लेंथचा जर या ठिकाणी वेक्टर ड्रॉ केला तर समजायचं त्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी आहे ग्रेटर आहे. म्हणजे जेवढी लेंथ जी असते वेक्टरची ती काय असते त्या वेक्टरची मॅग्निट्यूड असते. म्हणजे लेंथ ऑफ द वेक्टर रिप्रेझेंटेड द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर अँड ॲरोहेड काय इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ द वेक्टर. तर जो हा ॲरोहेड आहे त्या वेक्टरची काय सांगतो आपल्याला डायरेक्शन सांगतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण सांगितलं मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय. तर त्या कुठल्याही वेक्टरची मला मॅग्निट्यूड लिहावं लागतं कारण वेक्टरला मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय असतं डायरेक्शन असतं. मला वेक्टरची मॅग्निट्यूड सांगायचं झालं तर मी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं सांगू शकतो सिम्पलमध्ये कॅपिटल लेटर ए लिहिलं किंवा मॉडमध्ये वेक्टरला लिहिलं. दोन व्हर्टिकल लाईन ड्रॉ केला आपण त्याला मॉड म्हणलं. मॉडचा मिनिंग असतो ओनली मॅग्निट्यूड. फक्त काय असतं मॅग्निट्यूड. तरी आपण त्याला रिप्रेझेंट केलं बी ऑर द मॉड ऑफ वेक्टर बी, सी ऑर द मॉड ऑफ वेक्टर सी, डी ऑर द मॉड ऑफ वेक्टर डी एटसेट्रा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहिलं आपण ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॉड्युलस ऑफ वेक्टर. त्याला काय म्हणलं जातं मॉड्युलस ऑफ वेक्टर देखील म्हटलं जातं. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॉड्युलस ऑफ द वेक्टर. ओके, अँड लास्टली सांगितलेलं आहे वेक्टर can be added, subtracted and multiplied, but division of one vector to the another vector is not valid operation in a vector algebra. It is because the division of vector by its direction is not possible. तर वेक्टरचं डिव्हिजन डायरेक्शनला आपण करू शकत नाही आहे म्हणून वेक्टरच्या केसमध्ये आपण डिव्हिजन पाहणार नाही आहे. फक्त त्याचं वेक्टरचे ॲडिशन कशा पद्धतीने केलं जातं, वेक्टरचं या ठिकाणी सबट्रॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं किंवा वेक्टरच्या या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं याचे रूल्स आपल्याला पुढे स्टडी करायचे आहेत. ओके, तर हा टोटली आपण बेस पाहिलेला आहे वेक्टर एक्झॅक्टली काय असतात. आय होप तुम्हाला हा सगळा बेस चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड झालेला असेल. ओके.